नमस्कार. आज या ठिकाणी महाराष्ट्र देश न्यूज मराठीच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित होणारं पहिलं राज्यस्तरीय महाराष्ट्र देश ग्रामीण मराठी साहित्य संमेलन या अनुषंगानं या ठिकाणी आजची पत्रकार परिषद संपन्न होत आहे. या परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव यांचं पहिल्यांदा या ठिकाणी आमच्या समितीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. गेले आठवडाभर झालं या साहित्य संमेलनाला प्रसिद्धी देण्याचं काम या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया याच्या माध्यमातून घडतं आहे. खरं तर एका ग्रामीण साहित्य संमेलनाचं राज्यस्तरीय लेवलचं हे नियोजन या ठिकाणी होत आहे. या साहित्य संमेलनासाठी सकाळच्या सत्रामध्ये पुरस्कार वितरण आयोजित केलेलं आहे. उद्घाटक म्हणून या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता सर आणि या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष ग्रामीण कथाकार प्राध्यापक रवींद्र कोकरे सर हे असणार आहेत. आणि या मान्यवरांच्या त्याचबरोबर उपस्थितीमध्ये आपल्या वैद्यकीय, साहित्यिक, त्याचबरोबर शेती, त्याचबरोबर समाजसेवा, असेच उद्योजक असे वेगवेगळे पुरस्कारांचं या ठिकाणी वितरण मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीमध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचनंतर दुपारच्या सत्रामध्ये आपले कवी संमेलन आयोजित केलेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष हे पाठ्यपुस्तकातील लेखक प्रसिद्ध असणारे हनुमंत चांदुगडे हे आहेत. आणि प्रमुख उपस्थिती राजेंद्र सिर्के म्हणून जे आपले कर्मवीर भाऊराव विद्यालय बिजवडीचे मुख्याध्यापक आहेत ते असणार आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या नवोदित असणाऱ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि अनेक जिल्ह्यातून येणाऱ्या कवींसाठी ही आपण या ठिकाणी कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. तरी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. या भाषेचं पुढं चांगल्या पद्धतीनं बळकटी व्हावी, ग्रामीण भागामध्ये या साहित्य संमेलनाच्या रूपानं आपल्याला चळवळीला पाठबळ देता यावं यासाठी आवर्जून या ठिकाणी आपण या साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. तर सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या साहित्य संमेलनाच्या मांदेयाळीमध्ये जे साहित्य संमेलन आपल्या संत गाडगे महाराज विद्यालय हिराई साहित्य नगरी येळेवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. महाराष्ट्र देश ग्रामीण मराठी साहित्य संमेलन समिती येळेवाडी त्याचा मी उपाध्यक्ष श्री तांबे कोंडेबा सीताराम आपणाला आवाहन करतो की आज जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषद सुचवतो की महाराष्ट्र देश न्यूज मराठीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पहिले राज्यस्तरीय महाराष्ट्र देश ग्रामीण साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन संत गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा हिराई साहित्य नगरी येळेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले. यामध्ये 2 सत्रामध्ये या साहित्य संमेलनाचं विभागणी करण्यात आले आहे. पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन, वृक्षारोपण आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये माननीय सौ रुक्मिणी गलंडे, सेवानिवृत्त उपायुक्त पोलीस पुणे, माननीय श्री प्रवीण काकडे, प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया पत्रक धनगर समाज दिल्ली, माननीय श्री शिवाजीराव महानवर सर, संचालक संत गाडगेबाबा मिशन मुंबई व डॉक्टर प्रमोद बळवंत भोसले, राज्यकर उपायुक्त मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध कथाकथनकार नागुवेरकर हे जे हेडामकार आहेत त्यांचं कथाकथन होऊन आणि याचबरोबर कुमारी राजनंदिनी पडर यांचंही कथाकथन होणार आहे. ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कथाकथन करणारे कवी निर्माण व्हावेत, ज्येष्ठ साहित्यिक निर्माण व्हावेत आणि चांगल्या दर्जाचं साहित्य मराठी भाषेला मिळावं. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. तर या मराठी साहित्य संमेलनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन या ठिकाणी करीत आहे. या ठिकाणी जे पहिले राज्यस्तरीय महाराष्ट्र देश
ग्रामीण मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी हिराई नगरी येळेवाडी संत गाडगे महाराज मिशन विद्यालय येळेवाडी या ठिकाणी 24 फेब्रुवारी 2026 रोजी इथं आयोजित केलेलं आहे. आणि या संमेलनासाठी ही हिराई नगरी येळेवाडी ही पूर्णपणे सज्ज झालेली आहे आणि या साहित्य संमेलनाची सर्व तयारी या ठिकाणी पूर्णपणे तयारी झालेली आहे. तरी या साहित्य संमेलनाचा लाभ घेण्यासाठी सर्व तरुण वर्ग आणि मराठी प्रेमींनी या येळेवाडी हिराई नगरीत उपस्थित राहावं अशी मी आपणा सर्वांना आमच्या साहित्य संमेलन संयोजन कमिटीच्या वतीनं विनंती करत आहे.